मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी विथ हिरा या चॅनलवर. 2026 शिक्षक पात्र परीक्षा. आपण सध्या या टॉपिकवर गणित मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयाचे सुद्धा आपण टॉपिक पाहतोय, व्हिडिओज घेत आहोत. तर आजचा व्हिडिओ आपला गणित या विषयावर आहे आणि त्यातलाच मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जर म्हटलं तर गुणोत्तर व प्रमाण. यामध्ये बघा, गुणोत्तर व प्रमाण यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये खूप जास्त रिपीटेड प्रश्न पडलेले आहेत आतापर्यंत. 1 ते 2 प्रश्न तुम्हाला प्रत्येक पेपरला पाहायला मिळणार आहे या टॉपिकवर. आणि या व्हिडिओमध्ये आपण 2 पद्धतीमध्ये म्हणजेच स्टेप बाय स्टेप सुद्धा क्वेश्चन पाहिलेले आहेत आणि ट्रिकनुसार सुद्धा पाहिलेले आहेत. त्यामुळे स्किप करायचं नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि लाईक केल्याशिवाय जायचं नाही. ट्रिकनुसार फक्त 1 मिनिटामध्ये हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला मग जास्त वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. बघा, पहिला प्रश्न काय दिलाय, जर ए हॅज टू बी किती दिलाय 3 आणि 4. ए आणि बीचा रेशो किती 3 आणि 4. सी आणि बीचा रेशो 8 आणि 1 आणि ए ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आपल्याला 30. ठीक आहे. बघा, रेशो हा चॅप्टर खूप सोपा आहे. आपण दोन्ही पद्धतीमध्ये बघणार आणि टीईटी मध्ये रेशोवर आतापर्यंत रिपीटेड क्वेश्चन अशाच प्रकारचे पडलेले आहेत आणि 1 ते 2 प्रश्न नक्कीच दरवर्षी पेपर 1 ला पण आणि 2 ला पण पडलेले आहेत. त्यामुळे रिपीटेड क्वेश्चन आहे. रिपीटेड क्वेश्चनची प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचा 100% फायदा होईल. आणि आपण या सेशनमध्ये दोन्ही स्टेपमध्ये बघणार. ट्रिकमध्ये 1 मिनिटात हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आणि स्टेप बाय स्टेप पण आपल्याला आयत्या वेळेला ट्रिक नाही आठवली तर स्टेप बाय स्टेप कसं सोडवायचं तेही आपण या व्हिडिओमध्ये या सेशनमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. तुमचा 100% मी खात्रीपूर्वक सांगते की तुमचा फायदा होणार म्हणजे होणार. तर चला सुरुवात करूया आपण. स्टेप बाय स्टेप जर जायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे तिघांचा जर रेशो काढायचा असेल तर आपण मल्टिप्लिकेशन करतो. कसं करतो तर काय दिलंय, तिघं दिलेत, ए बी आणि सी दिलंय. म्हणजे ए किती दिलाय 3, बी दिलाय 4 आणि या ठिकाणी सी आणि बी दिलाय. आता सी आणि बी दिलाय, सी दिलेला इथं 8 आणि बी दिलेला 1. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो मित्रांनो. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना आपल्याला 8 चौक 32. ओके. त्यानंतर 4 एक 4 आणि 3 एक 3 म्हणजे 3x 4x आणि 32x. ओके. आता यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय 30ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू दिली. ए ची व्हॅल्यू म्हणजेच काय तर 3x बरोबर किती आहे 30 आहे. 3x बरोबर 30 आहे. विचार करा मित्रांनो, या ठिकाणी आता ह्या दोघांची बेरीज किती आहे 36. बरोबर आहे. ह्या दोघांची 36 आहे. आता मला सांगा या ठिकाणी 36 दोघांची व्हॅल्यू 36 3च्या किती पट आहे बरं 36? किती पट आहे मित्रांनो? 12 पट आहे. किती? 12 पट 36 आहे. तर 100% काय असणार आहे? 30च्या 12 पट किती होणार? 30च्या 12 पट होणार 360. आणि हेच आहे तुमचं उत्तर 360. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. बघा, खूप स्मार्ट वेमध्ये आपण जाऊ शकतो. आणि ट्रिकने जर सोडवायचं झालं, ट्रिकने कसं पद्धतीत सोडवायचं बघा. ट्रिकने सोडवायचं जर झालं तर कसं आपण बघूया. आता या ठिकाणी विचार करा. सेकंड स्टेप, ही झाली फर्स्ट स्टेप. आता ही सेकंड स्टेप बघूया आपण. सेकंड स्टेपमध्ये बघा, ए आणि बीचा रेशो किती दिलाय मित्रांनो 3 आणि 4. 3 आणि 4 दिलाय. आता बघा 3 आणि 4 दिला. ए किती दिलाय? ए दिलाय 30. ए किती दिलाय 30. आपल्याला व्हॅल्यू दिली ना 30. मग 1 ने जास्त आहे म्हणजेच बी किती 40. बी किती 40. आता या ठिकाणी बघा, बी या ठिकाणी दिलाय 1 पण व्हॅल्यू किती आहे 40 आहे ना. मग बघा 40च्या 8 पट, 1च्या 8 पट आहे ना. मग इथं व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला बीची. मग 40च्या 8 पट किती मित्रांनो? 40च्या 8 पट किती आहे तर 320. म्हणजे काय तर 40ला 8ने मल्टिप्लाय केलं की येऊन जातं. आणि ह्या दोघांची फक्त तुम्हाला बेरीज करायची आहे. दोघांची बेरीज किती येते मित्रांनो 360 आणि उत्तर आहे तुमचं 360. ऑप्शन नंबर 3 आहे का नाही? खूप सोपं आहे. तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक नक्कीच व्हिडिओ बघा. तुमचा 100% फायदा होईल मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला, जर ए हॅज टू बी रेशो दिलाय 3 आणि 4, बी आणि सीचा रेशो दिलाय
5 आणि 6 आणि विचारलं आहे आपल्याला ए सीचा रेशो. ओके, मग दिलंय काय काय, ए बी आणि सी. ए दिलाय 3, बी दिलाय 4 आणि सी दिलाय बघा या ठिकाणी 6 आणि ॲज इट इज बी 5 दिलाय. ओके, आपण अशा पद्धतीत लिहून घेत असतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो तर काय, 6 चोक 24, त्यानंतर 5 चोक 20 आणि 5 त्रिक 15. म्हणजे या ठिकाणी आपल्याला रेशो आलेला आहे बघा 15, 20 आणि 24. ठीक आहे, आता विचारलं आपल्याला कुणाचा रेशो मित्रांनो, ए आणि सी. ए आणि सीचा रेशो विचारलेला आहे, म्हणजेच 15 आणि 24 आला. म्हणजेच बघा ए बरोबर आलेला आहे 15, बी बरोबर आलेला आहे 24. चला मग याला संक्षिप्त रूप द्या. संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजेच काय तर 3 5 15 आणि 3 8 24. म्हणजेच आलेला आहे आपल्याला ए आणि सीचा रेशो आलेला आहे आपला 5 आणि 8. तर सांगा मित्रांनो ऑप्शनमध्ये कुठं आहे, तर ऑप्शन नंबर आहे 1 नंबर. बघा इतक्या सो सिंपल आणि एकदम कमी वेळामध्ये आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बघा 3 नंबरचा काय सांगितलंय, फर्निचरच्या 3 वस्तूची सरासरी किंमत 1,500 रुपये आहे. जर त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 3, 5 आणि 7 3, 5, 7 असेल तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत किती. स्वस्त वस्तूची किंमत, सगळ्यात स्वस्त वस्तूची किंमत आपल्याला विचारलेली आहे. तर बघा आपण स्टेप बाय स्टेप दोन्ही पद्धतीमध्ये बघू. आता सर्वात अगोदर आपल्याला माहिती आहे सरासरी किती दिले बरं. सरासरी इथे सरासरी दिली तुम्हाला 15,000. किती दिले, 15,000 दिलेली आहे. आता गुणोत्तर तुम्ही काळजीपूर्वक बघा मित्रांनो, गुणोत्तरामध्ये फरक आहे बघा. कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे मित्रांनो. यामध्ये दिसतोय 2चा फरक आहे. आणि आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला बघा गुणोत्तर दिले तुम्हाला त्यांनी, किती गुणोत्तर आहे 3x, 5x आणि 7x. ओके, आता यामध्ये 2चा फरक आहे. सरासरी कशी काढतो आपण, ज्या वेळेला त्यामधील गॅप फरक जर सारखा असेल, आता या ठिकाणी इथं 2चा म्हणजे सारखा आहे, सारखा असतो तेव्हा सरासरी नेहमी मधली संख्या असते. लक्षात घ्या, सरासरी नेहमी मधली संख्या असते. मग सरासरी किती आहे 15,000, म्हणजेच 5x बरोबर किती आहे 15. बरोबर आहे. आता 5x बरोबर 15,000 म्हणजेच आपण आता इथं या ठिकाणी x ची व्हॅल्यू काढू शकतो. x ची व्हॅल्यू कशी काढतो आपल्याला माहिती आहे, x बरोबर 15,000 भागिले 5, 5 त्रिक 15 म्हणजेच किती आलं उत्तर 3,000. x ची व्हॅल्यू किती आली 3,000. आता किती जणांचा रेशो आहे मित्रांनो, x ची व्हॅल्यू 3 आली आहे. x ची व्हॅल्यू 3 आली, किती जणांचा रेशो आहे तर किती 3 गुणिले 3,000. उत्तर किती आलं मित्रांनो 9,000 रुपये. ऑप्शनमध्ये आहे का 9,000, नक्कीच आहे, सापडणारच आहे. हे आहे 9,000. ही झाली मित्रांनो पहिली स्टेप. आता सेकंड स्टेपने आपण सोडून बघूया. सेकंड स्टेपने कशा पद्धतीत सोडवायचे बघा मित्रांनो. बघा सरासरी पहिली विचार घेतली, सरासरी किती आहे, सरासरी जर 15,000 आहे, लक्षात घ्या सरासरी जर 15,000 आहे तर त्याची बेरीज किती, त्याची बेरीज आपण 3 ने गुणलं की त्याची बेरीज येऊन जाते. त्याची बेरीज किती येईल तर 3 ने याला जर गुणलं तर बेरीज किती येणार आहे 45,000. किती आली याची बेरीज 45,000 आली की नाही. मग आता मला सांगा याची बेरीज 45 आली. आता यामध्ये मग आपल्याला गुणोत्तर दिले 3x, 5x आणि 7x बरोबर किती झाले मित्रांनो 15x. ह्या तिघांची बेरीज 15x झाली. म्हणजेच बघा 15x झाली, म्हणजेच x बरोबर 45,000 भागिले 15. 15 एक 15, 15 त्रिक 45, 0ला 0 म्हणजेच x बरोबर आलेले 3,000. आणि आपल्याला माहिती आहे 3,000ला तिघांचा रेशो आहे, गुणाकार केला 9,000 रुपये. म्हणजे ह्या दोन्हीही स्टेपने सुद्धा आपल्याला उत्तर काढता येतं. या ठिकाणी सुद्धा 9,000च आलेलं आहे. पुढचा क्वेश्चन काय सांगितलाय, जर ए आणि बीचा रेशो दिलाय तुम्हाला 5 आणि 7, बी आणि सीचा रेशो दिलाय तुम्हाला 6 आणि 11 असेल तर
आपल्याला तिघांचाही रेशो या ठिकाणी विचारलेला आहे. खूप सोपं आहे. तुम्हाला सांगितलं मी ट्रिकनुसार जर गेलात आणि आपल्याला तिघांचा रेशो काढायचा म्हणजे सरळ सरळ काय करायचं, तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. चला चला, काय दिलंय बघा, इथं ए दिलाय, ए बी आणि सी दिलंय, ए बी सी. ए किती आहे 5, बी आहे 7 आणि सी आणि बी दिले या ठिकाणी. बी आहे 6 आणि सी आहे 11. खूप सोपं आहे की नाही बघा मित्रांनो. बघा बघा बरं, लगेच क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि उत्तर आणायचं आहे. आपल्याला रेशो येऊन जातो एका मिनिटात. बघा किती, 11 गुणिले 7 77. त्यानंतर 7 गुणिले 6 7 7 सकून 42 आणि 6 पंचे 30. बघा बरं आला का नाही रेशो. आणि हा रेशो तुम्हाला कुठं सापडतोय, हा तर मी म्हणते अर्ध्या मिनिटात प्रश्न सॉल्व्ह होतो. कुठं दिसतंय, कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतंय, तर नक्कीच तुम्हाला दिसतंय 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला हे दिसतंय. आहे की नाही सोपं. बघा अशा प्रश्नाला तर वेळच घालवायचा नाही मित्रांनो, फास्ट आणि फास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो 5 नंबरचा. बघा लॉजिकनी प्रश्न कसा सुटतो आता हा बघू आपण कसा. काय विचारलं बघा, एका व्यापारातील राम, मोहन आणि श्याम, राम, मोहन आणि श्याम यांची भागीदारीत 3, 6, 9 या प्रमाणामध्ये आहे. त्यांची भागीदारी तिघांमध्ये. व्यापारात 24,000 रुपयाचा फायदा झाला. किती झाला, 24,000चा फायदा झाला. तर त्यामध्ये एकट्या श्यामला किती फायदा झाला हे विचारलंय, एकट्या श्यामला. आता या ठिकाणी बघा काय रेशो दिलाय, रामचा किती आहे 5x, मोहनचा 6x आणि श्यामचा आहे 9x. यातला वाटा सगळ्यात जास्त 9 आहे, श्यामच्या जास्त वाटा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा लॉजिकने हे उत्तर कसं सोडवायचं मित्रांनो, खूप सोपं आहे. फक्त थोडंसं लॉजिक लावा. आता कसं लॉजिक लावायचं, आता तुम्हाला एकट्या श्यामचं विचारलंय ना, मग श्यामचं विचारलं तर 9च्या पटीमधलं उत्तर बघा बरं. आपण ऑप्शनमध्ये जाऊ, इलिमिनेशन मेथडने जाऊया. आता 9च्या पटीमध्ये बघा, 9च्या पटीमध्ये आहे का ऑप्शनमध्ये, तर 9च्या पटीमध्ये काय काय कटतं ते बघूया. सुरुवातीचं जर बघितलं तर 9च्या पटीत आहे का, तर 6,000ला 9ने भाग जाणार नाही, 9च्या पटीत नाही, ऑप्शन कट. ओके. त्यानंतर आता त्याच्या पुढचा जर ऑप्शन बघितला आपण, त्यातला कमी जर बघा आता 1,080 आहे. आता मला सांगा तिघांच्या भागीदारीमध्ये किती झाले, 24,000 फायदा झालाय. 24,000 फायदा झालाय तर श्यामचा तर जास्तच वाटा आहे ना, 1,000 तर शक्यच नाही आहे, म्हणजे हे ऑप्शन कटलं. त्यानंतर त्याच्या पुढचं जर हा जर ऑप्शन आपण जर विचारात घेतला तर बघा 7,200 आहे. आता 7,200 आहे, याच्यामध्ये जर 7,000 जरी एकाचा फायदा झाला आपण म्हटलो तरी पण किती होईल बरं, 7 21,000, म्हणजे 24,000पर्यंत पोहोचत नाही. म्हणजे 7 वरचे 600 जरी याच्यात प्लस केले तरी पण तिथपर्यंत पोहोचत नाही, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन कट होतंय. लक्षात येते मित्रांनो, हेही ऑप्शन कट होतंय. आता तिसरा जर ऑप्शन आपण जर बघितला, तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघा 9च्या पटीमध्ये आहे का बरं, तर 9 1 9 कटला आणि 1 उरला, 9 2 18 आणि 0 0 म्हणजे 9च्या पटीत आहे. 101% हेच ऑप्शन येतं, 101% हेच ऑप्शन येतं, म्हणजे येतं. चला आपण स्टेप बाय स्टेप बघूया. आता स्टेपने जायचं म्हटलं तर बघा आपल्याला माहिती आहे काय सांगितलंय, राम, मोहन आणि श्याम. राम आहे 5x, श्याम आहे मोहन आहे 6x आणि श्याम आहे 9x. बरोबर आहे. आता यामध्ये तिघांची बेरीज किती येते मित्रांनो, तर 20x. बरोबर आहे. आणि ह्या तिघांच्या भागीदारीमध्ये किती फायदा झाला आहे मित्रांनो, 24,000. किती झाला आहे, 24,000. चला मग एक्सची व्हॅल्यू काढू आपण. 24,000 भागिले 20, 0 0 कटले, बेक बे बेदोनी 4 आणि 12,000 किती आले तर एक्स बरोबर आलाय 1200 आलेत. तर मग कुणाचं काढायचं आहे तुम्हाला, श्यामचं काढायचं आहे. श्यामचं किती आहे रेशो, 9, म्हणजेच 1200 गुणिले 9 बरोबर किती आलंय मित्रांनो, तर 1,800 रुपये. हेच उत्तर येणार, कुठंच जाणार नाही. हेच उत्तर 100% येणार आहे, ऑप्शन नंबर 3.
नेक्स्ट प्रश्न बघा. एक रक्कम राम, लक्ष्मण आणि भरत. राम, लक्ष्मण आणि भरत यांच्यामध्ये 2, 3 आणि 7 या प्रमाणामध्ये 2x, 3x आणि 7x या प्रमाणात वाटल्यास राम व लक्ष्मण यांना मिळून भरतपेक्षा 3,600 रुपये कमी मिळाले. भरतपेक्षा ह्या दोघांना 3,600 कमी मिळाले. आता दोघांना कमी मिळाले म्हणजेच 5x ह्या दोघांचं, बरोबर आहे. कमी मिळाले कुणापेक्षा? भरतपेक्षा कमी मिळाले, -7 कमी मिळाले, बरोबर आहे. म्हणजेच बघा किती आले ह्या दोघांची वजाबाकी? 2x कमी मिळाले ना, बरोबर. आता ह्या दोघांमध्ये किती कमी मिळाले मित्रांनो? 3,600 रुपये कमी मिळाले. म्हणजेच आपण आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू काढू. म्हणजेच 3600 भागिले 2, बेक बे, बेक बे, 82 16, 0ला 0, म्हणजेच या ठिकाणी आलेले 1,800. आले की नाही 1,800 रुपये? आता बघा ह्या तिघांची बेरीज किती मित्रांनो? तर 12x. 2, 3 आणि 7 12x. म्हणजेच याला मल्टिप्लाय करा 12ने, म्हणजेच उत्तर येते तुमचं 21,600 रुपये. ऑप्शनमध्ये किती नंबरला आहे मित्रांनो? तर 4 नंबरला ऑप्शन आहे. त्याही पुढे बघा ट्रिकनी, फक्त ट्रिकनी कसं सोडवायचंय? तर इथं विचारलं काय मित्रांनो? भरतपेक्षा बघा राम आणि लक्ष्मण ह्या दोघांना भरतपेक्षा किती कमी मिळाले? 3600 रुपये कमी मिळाले की नाही? आता फक्त तुम्हाला विचार असा करायचा आहे, तर बघा काय? राम, लक्ष्मण आणि भरत 2x प्लस 3x प्लस 7x बरोबर आहे 12x. आणि ह्या 12च्या पटीतल्या कोणतं ऑप्शन आहे याच्यामध्ये? फक्त कोणतं ऑप्शन आहे? तर आपण जर बघितलं बघा या ठिकाणी जर बघितलं 12ने भाग जर दिला आपण, तर 12ने भाग दिला तर 12 1 12, 12 1 12 किती उरले? तर 10 उरले. आणि 12 8 96, 12 96 आणि उरले किती? नाही, ह्याला पण भाग जात नाही, ऑप्शन हा गेला, बाप जाते, ह्या ऑप्शन येणार नाही. त्यानंतरचं ऑप्शन जर बघितलं आपण या ठिकाणी पण 12ने जर आपण याला भाग दिला, 12ने भाग दिला 12 1 12 आणि 12 1 12, तर उरले किती? 11. बघा 12 आणि त्यानंतर पुन्हा याला सुद्धा भाग जाणार नाही, 12ने याला सुद्धा भाग. म्हणजे फक्त तुम्ही ट्रिकनुसार बघा 12च्या पटीतली संख्या शोधायची फास्ट, आणि ती जी आहे उत्तर डन डनाडन डन. तर ऑप्शन नंबर या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 4 नंबर. नेक्स्ट प्रश्न आहे बघा 7 नंबरचा. काय सांगितलंय? जर 2 संख्येचे गुणोत्तर 2/3 आहे आणि त्यांच्या वर्गाची बेरीज 468 आहे, तर त्या 2 संख्या शोधा. बघा किती सोपं आहे मित्रांनो. आपण हा प्रश्न इलिमिनेशन मेथडनुसार जाऊया. पण बघा मित्रांनो, हा प्रश्न इलिमिनेशन मेथडने सुटतो, पण प्रत्येक प्रश्न एकाच मेथडने सोडवणं चुकीचं आहे. प्रश्नाचं स्वरूप बघून आपण त्या पद्धतीत ते प्रश्न सोडवायचा असतो. चला मग या ठिकाणी बघूया आपण काय. तर कोणत्या 2 संख्यांची बेरीज किती येते आपल्याला? किती पाहिजे बेरीज? तर 468 पाहिजे. किती सोपं आहे बघा मित्रांनो. बघा पहिल्याची बेरीज जर आपण बघितली या ठिकाणी जर करून बघितलं तर 12 आणि म्हणजे वर्गाची बेरीज सांगितलं आहे मित्रांनो. बघा वर्गाची बेरीज. आता पहिला जर आपण जर बघितलं ऑप्शन, यामध्ये 12चा वर्ग किती आहे मित्रांनो? 144. आणि 14चा वर्ग किती? 196. ह्या दोघांची बेरीज जर आपण केली तर बघा दोघांची बेरीज 6 10 0 हातचाला 1 आणि 10 आणि 14ला 4 हातचाला 1 आणि 2 आणि 3 येते का? तर नाही, पहिला ऑप्शन कट. सेकंड ऑप्शन बघूया. आता सेकंड ऑप्शनमध्ये पण शक्यच नाही आहे, येणारच नाही. किती की 10चा किती येणार आहे? 100 येणार आहे. आणि त्याच्यानंतर 18चा, म्हणजे हाही ऑप्शन येणार नाही. चेक करून बघा तुम्ही, येणारच नाही आहे. त्यानंतर बघा 10 आणि 18 कटला. त्यानंतर राहायला कोणता बघा आता 10 आणि 12. 10 आणि 12 सुद्धा येणार नाही मित्रांनो. तुम्ही बेरीज करून बघा. आणि राहिला प्रश्न फक्त 1 आणि 1च, पर्याय क्रमांक 4. बघा 12चा आहे 144 प्लस 18चे आहे वर्ग किती? 324. आणि दोघांची जर बेरीज आपण केली तर 400 बघा 4 4 8 आणि 6 बघा उत्तर आलंय 468. किती आलंय? 468. स्मार्ट वेमध्ये जायचंय बघा, स्मार्ट वेमध्ये जायचंय. फक्त प्रश्न थोडासा काळजीपूर्वक वाचायचा आहे. प्रश्नामध्ये विचारलंय काय आणि प्रश्नामध्ये विचारलं त्या पद्धतीमध्ये आपलं डोकं चालवायचं आणि ट्रिक काढायची आणि फास्ट उत्तर काढायचं आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 50 पैसे व 1 रुपयाची नाणी. 50 पैसे व 1 रुपयाची नाणी प्रत्येकी 3:2 प्रमाणात असल्यास 140 रुपयात 50 पैशाची नाणी किती होतील? बघा मित्रांनो, स्मार्ट वेमध्ये जायचं आहे. फक्त 1 ते 2 सेकंदामध्ये हे उत्तर कसं आणतं ते बघा. कशा पद्धतीने सोडायचं बघा. इथं विचारलं काय, 50 पैसे. बघा पटकन 50 पैसे लिहून घ्यायचे. 50 पैसे 1 रुपया. ओके, 1 रुपया. आता 50 पैसे रेशो काय दिला, 3x आणि 1 रुपयाचा काय, 2x. लक्षात घ्या मित्रांनो. आता या ठिकाणी विचारलं काय तुम्हाला, तर 50 पैशाची नाणी विचारली. 50 पैशाची रेशो काय, 50 पैशाचा 3. 3च्या पटीतलं ऑप्शन शोधा. 3च्या पटीतलं ऑप्शन जर आपण ह्या 4 नंबरमध्ये जर शोधलं तर बघा, सो आन्सर इज, इथं बघा 3ने भाग जातो, म्हणजेच सो आन्सर इज ऑप्शन नंबर 1 इज. बघा किती फास्ट उत्तर आलं. हा फक्त आणि फक्त आपल्याला स्मार्ट वेमध्ये विचार करायचा आहे. आणि स्टेप बाय स्टेप जर जायचं म्हटलं तर सेकंड स्टेपमध्ये बघा आपण कसं जायचं बघा. स्टेप बाय स्टेप काय सांगितलं त्यांनी बघा, 50 पैसे काय, 50 पैसे आणि पुढं दिलं 1 रुपया. आता पैशामध्ये रूपांतर करावं लागेल ना 1 रुपयाचं, म्हणजेच किती आले, 100 पैसे. ओके, म्हणजेच 3x आणि इथं 2x, म्हणजेच ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं 150 आणि इथं जर विचार केला तर किती येतो, 200 x. दोघांची बेरीज करा, किती आली. आता इथं दोघांची बेरीज म्हणजेच काय, तर आपल्याला विचारलं किती रुपये, तर 140 रुपये आहेत. मग काय करायचं आहे बघा, ही कॅल्क्युलेशनला टाईम लागतो आपल्याला. कॅल्क्युलेशन करून जर नाही सुचलं तर कॅल्क्युलेशन करणं गरजेचंच आहे. पण स्मार्ट वेमध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे. चला मग काय, आता 140 रुपये, 140 रुपये, तर मग आपल्याला पैशात रूपांतर करावं लागेल. 140ला रुपयाला पैशात रूपांतर करायचं म्हणजे 100ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 2 शून्य द्या धडकून याच्यावर. कशावर, तर 140वर 2 शून्य टाकून द्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला काय सांगितलं मग, याच्यामध्ये ह्या दोघांची बेरीज, म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती येते, ह्या दोघांची बेरीज येते 350. किती, 350. तर द्या मग खाली 350ने याला भागून द्यायचं. 0 0 कटला आणि कितीने भाग जातो मग, तर 35ने जर भाग दिला तर 35 एक 35, 35 चोक 140 आणि 0, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 40. आणि ते रेशो कुणाचा आपल्याला 50 पैशाचं विचारले, तर किती आहे, 3ने मल्टिप्लाय करा, तर म्हणजे उत्तर आलं 120. कसंही उत्तर आणा तुम्हाला 120च उत्तर येणार. आणि हे एवढं सगळं कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा स्मार्ट वेमध्ये जाणं कधीही योग्यच. नेक्स्ट क्वेश्चन, 2 संख्याचे गुणोत्तर 5 आणि 11 आहे व त्यातील फरक 90 आहे. फरक 90 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती, त्यापैकी लहान संख्या कोणती. तर काय, सरळ सरळ बघा काय फरक किती आहे. पहिलं तर 5x आणि गुणोत्तर आहे आणि यातील फरक सांगितला आहे 5x आणि 11x. 5x आणि 11x. आणि या दोघांमधला फरक किती मित्रांनो, फरक 90चा. बरोबर आहे. आणि हा फरक किती होतोय, 11तून 5 गेले 6x. बरोबर की नाही. काढा मग एक्सची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणजेच किती येत आहे, 15. म्हणजे x बरोबर किती आले, 15. आता x बरोबर 15 आले. तुम्हाला विचारलं काय, तर लहान संख्या विचारली मित्रांनो. लहान संख्या म्हणजेच किती आहे, 5. म्हणजेच 15 गुणिले 5 किती आलं, 75. डन 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 डन. उत्तर ऑप्शन नंबर 1 आले की नाही. खूप सिंपल आहे, खूप सिंपल. आता ट्रिकमध्ये जर जायचं म्हटलं मित्रांनो, तुम्हाला सांगितलं ऑप्शनमधून जायचं आपण म्हटलो ना. मग आता यामध्ये बघा फरक कितीचा आहे बघा. ऑप्शननी जर जायचं म्हटलं आपण आणि ट्रिकनी जर जायचं म्हटलं तर 5च्या पटीमधला लहान संख्या 5ची आहे. लक्षात घ्या मित्रांनो, लहान संख्या किती सांगितली, 5 आहे. 5च्या पटीत येणारं उत्तर आपल्याला शोधायचं आहे पहिलं जर विचार केला तर. आता 5च्या पटीतला जर आपण जर विचार केला तर ऑप्शन नंबर 1 तर येणारच आहे माहिती आपल्याला. त्यानंतर जर इथं जर 5च्या पटीतला जर विचार केला 160, तर इथं याला पण 5ने भाग जातो, 5च्या पटीतला आहे. ठीक आहे, हे राहू द्या. आणि इथं याला जातोय का, 5 नाही जाणार नाही, याला पण जात नाही, हे गेलं. आता जर 2 ऑप्शन आले तर काय विचार करायचा आहे, तिथं पण थोडासा स्मार्ट वे विचार करावा लागेल ना आपल्याला. म्हणजेच काय बघा, आता थोडा विचार करा. त्यांनी काय सांगितलंय, लहान संख्या विचारली आहे, लहान संख्या. आता त्याच्यामध्ये बघा
11 आणि 5चा फरक किती आहे? 11 आणि 5चा फरक किती आहे? 6चा आहे. फरक किती आहे? 11 आणि 5चा 6चा आहे. ओके. आता त्यामध्ये जर 6वा भाग 90वा, बघा 6वा भाग 90वा आहे, तर 5वा भाग 6 भाग 90 असेल, तर 5 भाग 160 कसा असेल? शक्य आहे का ते? शक्यच नाही आहे. म्हणजेच बघा, फरक 6चा आहे यांच्यामधला. फरक कितीचा आहे? 6चा आहे. ठीक आहे. आता फरक 6चा आहे, तर मग यांनी फरक 90, बरोबर आहे. आता 90 जर 6 जर 90 होत असेल, तर 5 कमी यायला पाहिजे का जास्त यायला पाहिजे मित्रांनो? 160 कसा शक्य आहे? नॉट पॉसिबल. म्हणजेच फक्त आणि फक्त या ठिकाणी एकच ऑप्शन राहतं, ते म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन 10 नंबरचा. एका पिशवीत 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैशाची नाणी 3, 9 आणि 4 या प्रमाणामध्ये आहे. पिशवीमध्ये एकूण 206 रुपये आहेत. तर प्रत्येक प्रकारची नाणी किती हे विचारले. बघा मित्रांनो, हा क्वेश्चन फक्त आणि फक्त ट्रिकने अवघ्या एका मिनिटामध्ये हा कशा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो तो बघूया. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जायचं नाही. आणि जे पण डाऊट असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर बघा, ट्रिकनुसार कसं जायचं आहे काय सांगितलं तुम्हाला इथं. पहिलं तर 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैसे. रेशो काय दिला मित्रांनो? 5x, 9x आणि 4x. ओके. काय करायचं आहे? फक्त आणि फक्त ह्या पटीतली संख्या शोधायची तुम्हाला. नंबर वाईज पटीतली संख्या शोधायची आहे. तर पहिल्या ह्याच्यात जर बघितलं आपण 5च्या पटीमध्ये आहे, पण 9च्या पटीमध्ये 300 नाही आहे आणि 4च्या पटीत ही आहे पण 300 नाही आहे. ऑप्शन कट. सेकंड ऑप्शनमध्ये जर आपण गेलो तर 5च्या पटीत ही सापडतच नाही, ऑप्शन कट. ओके. आपण 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये जर गेलो तर बघा 5च्या पटीतला आहे का? 5 15 आणि हां 5च्या पटीत आहे. ओके. त्यानंतर 9च्या पटीत आहे का? 9 2 18, 9 3 27, 9 2 18, 18 आणि 7 7 उरले. 9 9 चोक नाही, 9च्या पटीतलं नाही, ऑप्शन नंबर कट. आपण 3 नंबरचा ऑप्शन जर विचार केला 5च्या पटीत आहे. त्यानंतर 9 चोक 36 9च्या पटीत आहे आणि 4 चोक 16. ऑप्शन नंबर 101% 3 नंबरचं डन उत्तर आलं. ट्रिकनुसार. बघा मित्रांनो, हा सगळा कारभार, सगळा कॅल्क्युलेशन सगळं करत बसण्यापेक्षा हा सगळ्यात अतिउत्तम पर्याय आहे ट्रिकनुसार जाणं. डोकं लावून तुम्ही नक्कीच ट्रिक वापरा. अशा पद्धतीत ट्रिक वापरा तर तुम्हाला नक्कीच प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह होईल म्हणजे होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण नेक्स्ट व्हिडिओ ह्याच टॉपिकवरचा आणखी 10 क्वेश्चन घेऊन येणार ट्रिकनुसार. थँक्यू.